नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता देविकाने मात्र डोक्याला हात लावलेला असतो. अरे बापरे, रिया मला माफ कर ग, मी दागिने बनवायला घेतले होते पण मी कसं विसरले ना मलाच माहिती नाही. आता काय करायचं? आता रियासमोर मोठा प्रश्न उभा असतो. तिची पहिली संक्रांत असते आणि हलव्याचे दागिनेच नाही. आता काय करायचं मीरावहिनी? आता रिया खूप चिडलेली असते. त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते, 1 मिनिट तुम्ही भांडू नका, मी आलेच, असे म्हणत मीरा पटकन आपल्या रूममधनं पिशवी घेऊन येते. आता मात्र लगेच रियाच्या रूममध्ये येताच रिया विचारू लागते, मीरा वहिनी अगं काय या पिशवीत काय आणलंय तू? तेव्हा मीरा पटकन ते हलव्यांच्या दागिन्यांचं जे पॉकेट असतं ना ते बाहेर काढते. आता मात्र हे सुंदर दागिने बघून रिया म्हणू लागते, मीरा वहिनी अगं किती छान दागिने, पण तुझ्याकडे कसे आले? त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, अगं यांनी माझ्यासाठी आणले होते. त्यावर लगेच आता रिया म्हणू लागते, खरंच मीरा वहिनी सत्य दादाने? त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, हो माझ्यासाठी आणले होते, पण पहिली संक्रांत तुझी की नाही, मग या दागिन्यांची गरज तुला आहे. चल पटकन मी तुला या दागिन्यांनी सजवते, असे म्हणत आता लगेच देविका म्हणू लागते, हो हो मीरा चल मीही तुझी मदत करते. तर आता इथे देविका आणि मीराने दोघींनीही आता रियाला मस्त त्या दागिन्यांनी सजवलेलं असतं. रिया खरंच 1 नंबर छान दिसत असते. त्याच वेळेस देविका म्हणू लागते, रिया सॉलेडा खूप मस्त दिसतेस ग तू. त्यावर लगेच आता मीरा म्हणू लागते, खरंच खूप गोड दिसते. तेव्हा लगेच रिया म्हणू लागते, मीरा वहिनी हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू जर आज हलव्यांचे दागिने आणले नसते तर मग माझी पहिली संक्रांत बॅडच झाली असते ना. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, नाही ग खूप छान दिसते, खूप गोड दिसते तू, असे म्हणत आता मीरा आणि देविका पटकन रियाला मिठी मारतात. तर इकडे मीरा आता आपल्या रूममध्ये तयार होण्यासाठी आलेली असते. मीरानेही आता काळ्या रंगाची छान अशी साडी घातलेली असते. तेवढ्यात आता धावतच रूममध्ये सत्य येतो, कारण सत्याला आपल्या धूमकेतूला हलव्यांच्या दागिन्यात मडलेलं बघायचं असतं ना. पण आता रूममध्ये येऊन बघतो सत्या तर धूमकेतू खूप छान दिसत असते, पण हलव्यांचे दागिने काही तिने घातलेले नसतात. तेव्हा सत्य आता लगेच धूमकेतूजवळ येतो आणि मला लागतो, धूमकेतू अगं मी एवढे प्रेमाने तुझ्यासाठी हलव्यांचे दागिने आणले, तू घातले का नाही? घाल बरं पटकन. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, अहो एक खूप मोठा गोंधळ झाला होता आणि त्यामुळे ते दागिने मला ना रियाला द्यावे लागले. तेव्हा सत्या म्हणू लागतो, कसला गोंधळ धूमकेतू? त्यावर मीरा म्हणू लागते, अहो ते ना देविका बोलली की मी हलव्याचे दागिने बनवते रियाचे, आणि तिने बनवलेच नाही. आणि मग आता पहिली संक्रांत येणार रियाची, सगळ्या बायका येतील, तिचं पहिलं हळदी कुंकू आहे, मग सगळ्यात जास्त दागिन्यांचं महत्त्व तिच्यासाठी होतं की नाही, म्हणून मी तुम्ही आणलेले दागिने तिला देऊन टाकले. त्यावर सत्या म्हणू लागतो, धूमकेतू अगं असं होतं समजा तर मला एक फोन करायचा, मी बाहेरनं अजून दागिने आणले असते की. त्यावर मीरा म्हणू लागते, एवढा वेळ नव्हता ना हो, वेळ झाली होती, बायका येणार होत्या म्हणून मी तिला तयार करून दिलं. त्यावर सत्य म्हणू लागतो, पण धूमकेतू मला माझ्या बायकोला अगदी हलव्यांच्या दागिन्यात नटलेलं बघायचं होतं. 4 बायका येतील घरात, मग माझी बायकोही सुंदर दिसायला पाहिजे की नाही. आता मात्र मीरा लाजतच हसतच मुरडत सत्याकडे बघू लागते आणि म्हणू लागते, खरंच काय बोलला तुम्ही? त्यावर लगेच आता सत्य म्हणू लागतो, कुठे काय, काहीच नाही. सत्य आता कॉटवरती जाऊन बसतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, सांगा लवकर काय बोलला तुम्ही? त्यावर सत्य म्हणू लागतो, धूमकेतू तू सुंदर दिसायला पाहिजे बायकांसमोर असं बोललो मी, दुसरं कुठे काय? तेव्हा मीरा म्हणू लागते, त्याच्या आधी काय बोलले? तेव्हा सत्य म्हणू लागतो, त्याच्या आधी कुठे काय, मला एक फोन करायचा, मी दागिने आणले असते, असंच बोललो. तेव्हा मीरा म्हणू लागते, गप्पा बसा, मी ऐकलंय तुम्ही काय बोललाय, पण आता खरं खरं बोला. त्यावर सत्या लगेच आता धूमकेतूचे हात पकडतो आणि मला लागतो, धूमकेतू अगं मला तुला त्या हलव्यांच्या दागिन्यात नटलेलं बघायचं होतं. खरंच धूमकेतू, पण काय करणार, तू ते दागिने रियाला दिले ना आता. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, हो पण ह्याच वेळेस सत्याच्या डोक्यात एक आयडिया येते. तेव्हा सत्य लागतो, धूमकेतू या सत्याला आज त्याच्या बायकोला मस्त हलव्यांच्या दागिन्यात सजलेलं बघायचंच आहे, त्यासाठी तू नको काळजी करू, हा सत्य काय बी करू शकतो, असे म्हणत सत्य पटकन आता पिशवीत जो मोठा गजरा त्याने विणलेला असतो ना तो गजरा घेऊन येतो. आता मीरा मात्र सत्याकडेच बघू लागते. सत्य आता खाली गुडघ्यावरती बसतो आणि धूमकेतू इथे माझ्या गुडघ्यावरती पाय ठेव. आता मीरा लगेच सत्याच्या गुडघ्यावरती पाय ठेवते. आता सत्याने त्या गजऱ्यांचे दागिने बनवलेले असतात. आता 2 पायात, 2 हातात, कमरेला कंबरपट्टा म्हणून आणि त्यानंतर गळ्यात
सगळीकडे सत्याने आता गजऱ्यांच्या माळा घातल्यासारखं अगदी दागिने नटवल्यासारखं धूमकेतूला नटवलेलं असतं. मीरा खूप छान दिसत असते. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू आता बघ माझी बायको या हलव्यांच्या दागिन्यात किती सुंदर दिसायली. आता मात्र मीरा ही लाजतच सत्याकडे बघू लागते. तर इकडे बाहेर हॉलमध्ये सगळेजण जमा झालेले असतात. आता सोसायटीतल्या बायकाही जमा झालेल्या असतात. सगळ्यांनी छान अशा सुंदर काळ्या रंगाच्या साड्या घातलेल्या असतात. वेगवेगळ्या अशा प्रकारच्या साड्या, सगळ्याजणी खूप छान असा मेकअप करून आलेले असतात. तरी ते आपली रिया ती तर खूपच छान दिसत असते. तेव्हा लगेच आता सोसायटीतल्या बायका म्हणू लागतात, निरुपाताई तुमची छोटी सून खूपच मस्त डॅशिंग ॲक्टिव्ह आहे बरं का, एक नंबर भारी. आता मात्र रियाचं कौतुक चालू असतं. तिलाही खूप आनंद झालेला असतो. त्याच वेळेस आता लगेच त्या बायका म्हणू लागतात, पण निरुपाताई अहो मीरा कुठे, तुमची मोठी सून दिसत नाहीये, कुठे ती. निरुपाला जरासा राग येतो, कारण बायका मीराची वाट बघत असतात ना. त्याच वेळेस आता लगेच रिया म्हणू लागते, हो ना मीरा वहिनी कुठे राहिली. तेवढ्यात आता लगेच आपल्या रूममधनं सत्या धूमकेतूला घेऊन येतो. तेवढ्यात आता मीराच्या आईचं लक्ष जातं. ते बघा मीरा आली. आता सगळेजण मीराकडे बघू लागतात. अगदी सत्याने जो प्रेमाने धूमकेतूसाठी गजरा बनवलेला असतो ना, त्या गजऱ्याने अगदीच धूमकेतूला सजवून सत्याने बाहेर आणलेलं असतं. सगळेजण आता धूमकेतूकडे बघून हसू लागतात. त्याच वेळेस आता लगेच आजी म्हणू लागते, काय रे सत्या, हा तोच गजरा आहे ना जो तू स्पर्धेत जिंकला होता तेव्हा विणला. तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो आजे तोच गजरा आहे. त्यावर लगेच आता सुधाकर भाऊ लागतो, वा वा सत्यजित मस्त की भारी दागिने बनवलेत गजऱ्यांचे. सगळेजण आता मीरावहिनीचं कौतुक करू लागतात. तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते, मीरावहिनी खूप गोड दिसते बरं का या दागिन्यांमध्ये तू. त्याच वेळेस आता लगेच सगळ्या बायकाही मीराचं कौतुक करू लागतात. निरुपाला जरासं कसं तरी होतं. त्याच वेळेस आता रिया म्हणू लागते, मॉम चला मग हळदी कुंकवाला सुरुवात करायची ना. तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो, करा करा, कारण या वर्षीचं हळदी कुंकू खूप स्पेशल असणार आहे. कारण आपल्या सत्यदादाने धूमकेतूसाठी म्हणजे आपल्या मीरा वहिनीसाठी खूपच छान असे प्रेमाने दागिने बनवलेत ना, हो की नाही सत्यदादा. त्यामुळे ही संक्रांत अगदी सॉलिड असणार आहे. तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो रव्या एक नंबर भारी. त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते, झालं तुमचं झालं असेल ना तर निघा आतमध्ये, इथे बायकांचा कार्यक्रम चालू आहे ना. मग बायकांच्या हळदी कुंकवामध्ये पुरुषांचं काही काम नसतं. चला पटकन जागा रिकामी करा, निघा इकडनं. आता निरुपाने समद्यांना तिकडनं रूममध्ये पाठवलेलं असतं. तर लगेच आता रिया म्हणू लागते, मॉम नेमकं काय करायचं मला सांगाल का, त्या पद्धतीने मी हळदी कुंकू करते. त्यावर लगेच निरुपा म्हणू लागते, चल हे बघ असं हळदी कुंकू लावायचं सगळ्यांना आणि त्यानंतर तिळगुळ वाटायचे. सगळ्या काही ज्या पद्धती असतात त्या निरुपाने आता रियाला सांगितलेले असतात. त्याप्रमाणे रियाने आता सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावलेलं असतं, तिळगुळ दिलेले असतात आणि त्यानंतर वाणही वाटलेले असतात. तेव्हा लगेच आता सगळ्या बायका म्हणू लागतात, बरं निरुपा ताई चला आम्ही येतो असे म्हणत सोसायटीतल्या बायका निघालेल्या असतात. आता आजी मात्र मीराकडे एकटक बघत असते, कारण मीरा खूपच छान दिसत असते. त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते, चला आता सोसायटीतल्या बायकांचं हळदी कुंकू उरकलं, पण आता घरच्या बायकांचं हळदी कुंकू राहिलंय ना, हो की नाही, ते पूर्ण करावं लागेल. त्यावर लगेच आजी म्हणू लागते, हो चालेल घ्या करून. सुधाकर भाऊ रवी सगळेजण आता हॉलमध्ये येतात. तेव्हा निरुपा म्हणू लागते, आलात समदेजण आलात ना, आता घरच्या बायकांचं हळदी कुंकू बरं का. त्यावर लगेच आजी म्हणू लागते, रिया खरंच आत्ताचं हळदी कुंकू एक नंबर भारी असणार आहे बरं का. त्यावर रिया म्हणू लागते, हे बघा गाईज सगळ्यांना खूप खूप थँक्यू. तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळे आज माझं पहिलं हळदी कुंकू खूपच छान झालं, एक नंबर भारी. मला त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे. त्यावर लगेच आजी म्हणू लागते, रिया अगं ते सगळं छानच झालं ग, पण आता घरच्या हळदी कुंकवाचं काय. नाही म्हणजे तू जी स्पर्धा ठरवली होती सौजन्याची, ती स्पर्धा जिंकल्यानंतर तू एक स्पेशल वाण देणार होती, ते वाण नेमकं कुणाला भेटणार, काय झालं ते सांगशील का. त्यावर रिया म्हणू लागते, सांगणार आजी, सगळ्या जणांना मी आता तो विनर कोण आहे हे सांगणार. आता निरुपाच्या मनात तर लाडू फुटलेले असतात. तेव्हा निरुपा मनाशीच म्हणू लागते, दुसरा तिसरा कोणीच नसणार आहे,
तो वाण मलाच मिळणार आहे, कारण त्याची विजेची फक्त निरूपाच असणार आहे. त्याच वेळेस आता देविका मनाशीच म्हणू लागते, चला मी तर आज कानातले घातलेले पण नाही आहे, कारण ते कानातलं मलाच मिळणार आहे. तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, मग रिया उशीर कशाला करायचा, लवकरात लवकर तो विजेता कोण आहे हे घोषित कर. त्यावर लगेच रिया म्हणू लागते, हो बाबा, तर मग मी जी सौजन्याची स्पर्धा ठरवली होती त्या स्पर्धेतला विनर घोषित झालेला आहे आणि त्या विनरचं नाव आहे. आता मात्र लगेच निरूपा हळूच म्हणू लागते, निरूपा. तर इकडे देविका म्हणू लागते, देविका. पण मात्र ती विनर निरूपा ना देविका, तर ती विनर असते मीरा वहिनी. आता मात्र रियाने मीरा वहिनीचं नाव सजेस्ट केलेलं असतं. आता सगळेजण टाळ्या वाजू लागतात. आता पंकजला तर धक्का बसतो, काय मीरा वहिनी, हे कसं शक्य आहे, मीरा तर स्पर्धेत नव्हती पण, आणि एवढा जीवाचा आटापेटा केला, मला साधे 10% भेटणार होते ते पण गेले का. आता पंकज नाराज झालेला असतो. आता निरूपा आणि देविकाला धक्काच बसतो, कारण मीराने ना स्पर्धेत भाग घेतला ना सौजन्याने वागली, मग वाण तिला कसं देते रिया. त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते, रिया अगं काय चालू तुझं, अगं विनर घोषित तू असं कसं केला, हे बघ स्पर्धेत देविका आणि मी होतो की नाही, मग मीराचा तर कुठे उल्लेखच नव्हता ना, ती स्पर्धेत नव्हतीच ना, मग वाण तिला का देते तू. त्यावर लगेच आता देविका म्हणू लागते, हो ना रिया, मीराने कुठे कुणासाठी काय केलंय, ती कुणाशी चांगलं वागली नाही, नाही आम्ही दोघींनी किती कामं केली समध्यांसाठी. त्यावर लगेच रिया म्हणू लागते, एक मिनिट मॉम, या स्पर्धेचा विनर मी का घोषित केलं आहे मीरा वहिनीला हे मी तुम्हाला सांगते. हे बघा, आपल्या घरातील सौजन्याचं बॅलन्स मीरा वहिनीने राखलं आहे. त्यावर लगेच देविका म्हणू लागते, ते कसं आहे शक्य आहे. त्यावर लगेच रिया म्हणू लागते, बघायचं आहे तुला, अगं जेव्हा तुमच्या दोघींमुळे आपली भाजी बिघडली होती, भाजी जास्त मीठ झालं होतं हो की नाही, मग त्या जास्त झालेल्या मिठात मीरा वहिनीने तिचं सौजन्य, तिची कमाल टाकून ती भाजी एकदम छान बनवली. आणि एवढंच नाही, आज माझं पहिलं हळदी कुंकू होतं, माझ्यासाठी हलव्यांचे दागिने नव्हते, पण मीरा वहिनीने स्वतःचे दागिने मोठ्यापणाने ते मला दिले. इथेही मीरा वहिनीचं सौजन्य दिसून आलं. मीरा वहिनी नेहमी सगळ्यांशी सौजन्यानेच वागते आणि म्हणूनच तिला सौजन्याचा बॅलन्स राखता येतं आणि म्हणूनच आपलं कुटुंब एक नंबर भारी असतं. आणि म्हणूनच मी मीरा वहिनीला या स्पर्धेचा विजेता म्हणून घोषित केलं आहे. त्यावर लगेच सत्य लागतं, धूमकेतू तुझं अभिनंदन हा, हे वाण तुलाच भेटणार. आता निरूपा मात्र नाराज झालेली असते. त्याच वेळेस आता रिया म्हणू लागते, मॉम देविका, हे बघा तुम्ही नाराज होऊ नका, आपल्या घरात पहिली संक्रांत आहे ना माझी, मग मी असं कसं एकटीलाच वाण देईल, मी तुमच्या दोघींसाठी पण वाण आणलंय. आता मात्र दोघी खुश होतात आणि लागतात, खरंच रिया. रिया पटकन आता पिशवीतनं वाण काढते, म्हणजे एक असा नेकलेससारखा मोठा बॉक्स असतो आणि दुसरा मीरा वहिनीला जे कानातलं भेटणार असतं तो बॉक्स, आणि तिसरा असा बांगड्यांचा सेट जणू मोठा लांबलचक बॉक्स असतो. त्यावर लगेच आता निरूपा मनाशीच म्हणू लागते, तो जो नेकलेसचा बॉक्स आहे ना तो माझ्यासाठी असेल. त्यावर देविका मनाशीच म्हणू लागते, आणि ह्या ज्या बँगल्स आहे ना त्या माझ्यासाठी असतील, खरंच सोन्याच्या असतील का, असे असंख्य प्रश्न आता देविकाच्या मनात आलेले असतात. त्याच वेळेस आता लगेच रिया म्हणू लागते, चला मी तुम्हाला आता दोघींनाही हे वाण देणार आहे. त्यावर निरूपा म्हणू लागते, अगं रिया, तू आमच्यासाठी वाण आणलेत ना, मग आमच्या दोघींपैकी आम्हाला घेऊ दे की, म्हणजे ज्याला जो आवडेल तो घेईल आम्ही. त्यावर लगेच रिया म्हणू लागते, ठीक आहे चालेल, पण तुमच्या दोघींपैकी आधी वाण घेणार कोण. तेव्हा देविका म्हणू लागते, कोण म्हणजे मी घेणार. आता लगेच निरूपाला राग येतो. तेव्हा निरूपा म्हणू लागते, देविका मी तुझी सासू आहे ना, मग सासूला आधी मान द्यायला पाहिजे. त्यावर देविका म्हणू लागते, आई मी सून आहे ना, मग सुनेचा मान आधी असतो. आता दोघींमध्ये भांडणं जुंपलेली असतात. त्यावर लगेच आता रिया म्हणू लागते, हे बघ देविका, सासूबाईंचा मान असतो ना पहिला, मग त्यांना घेऊ दे, मॉम घ्या तुम्ही. आता निरूपा पटकन लालचामध्ये जाऊन आता तिने मोठा बॉक्स उचललेला असतो आणि देविकाने आता तो बांगड्यांचा बॉक्स उचललेला असतो. आता देविका पटकन तो बॉक्स उघडून बघते, तर त्यात काय, कुठल्याही बांगड्या वगैरे नसून आता त्यात परफ्यूमच्या बाटल्या असतात. आणि निरूपाने आता घाईघाईत आपलं गिफ्ट उघडलेलं असतं. कदाचित यात सोन्याचा नेकलेस असेल असा तिचा भ्रम असतो, पण त्यातही नेकलेस नसून फाउंडेशन वगैरे, ब्रश, जे काही मेकअपचं सामान असतं ना तेच असतं. आता लगेच निरूपा म्हणू लागते, यात काय आहे. तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते, मॉम
खरं तर ना तुमच्या हातात जे गिफ्ट आहे ना ते मी देविकासाठी सजेस्ट केलं होतं आणि देविकाच्या हातात जे परफ्यूम आहे ना ते मी तुमच्यासाठी आणले होते. पण तुम्ही दोघींनी वेगळं वेगळंच गिफ्ट घेतलं ना म्हणून ते अदला बदल झालं. पण मॉम, तुमच्या दोघींची जर इच्छा असेल ना तर तुम्ही अदली बदली करू शकता. त्यावर निरुपा म्हणू लागते नाही नको, काही गरज नाही आहे त्याची. तर आता लगेच आजी म्हणू लागते बरोबरच, चला जी विजेता आहे तिला हे वाण द्यायचं आहे आपल्याला. त्यावर लगेच रिया म्हणू लागते मीरा वहिनी खरंच तू एक नंबर भारी, हे वाण तुझं, चल की पटकन. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते रिया तू मला विजेता म्हणून घोषित केलं हे मला खूप आवडलं, कारण आज मकर संक्रांत आहे आणि या स्पर्धेत मी जिंकले ना, मला खरंच खूप आवडलं. पण रिया तुला सांगू का, हे वाण ना खरं तर आपल्या सासूबाईंना त्यांनाच मिळायला पाहिजे होतं. या वाहनाच्या विजेत्या खऱ्या त्या आहेत, त्या सासूबाई आहेत ना, हा मान त्यांचा आहे. मला असं वाटतंय की हे कानातलं त्यांना द्यावं. तेव्हा रिया म्हणू लागते अगं पण मीरा वहिनी. त्यावर मीरा म्हणू लागते हे बघ रिया, विजेती जरी मी झाली असली तरी मला संक्रांत गोड झालेली बघायची ग. आणि हे सासूबाईंकडे काय राहिलं कानातलं आणि माझ्याकडे काय राहिलं, आपल्या घरातच राहणार आहे ना. मग मला असं वाटतंय हा मोठेपणाचा मान आपण सासूबाईंना द्यावा. आता निरुपा खूपच खुश होते, कारण हे वाण तिला मिळणार असतं ना. देविकाला तर खूपच राग येतो. तेव्हा देविका मनाशीच म्हणू लागते मीरा तुला जर हवं नव्हतं तर मला द्यायचं ना, त्या निरुपाला द्यायची काय गरज आहे. तर आता लगेच रिया म्हणू लागते देविका बघ बघ मीरा वहिनी आपली किती समंजस आहे. मीरा वहिनी काय करू यार मी तुझं, खरंच तू ना समोरच्याला असं तुझ्या प्रेमातच पाडते. आता सगळेजण मीराकडे बघून हसू लागतात. तर आता लगेच रिया म्हणू लागते मॉम हे घ्या तुमच्यासाठी हे स्पेशल वाण. त्यावर लगेच निरुपा पटकन आता ते वाण आपल्या हातात घेते आणि उघडून सगळ्यांना दाखवू लागते आणि मी आले जा, कसं दिसतंय मला बघून येते, असे म्हणत निरुपा घाईघाईत आपल्या रूममध्ये निघून जाते. त्याच वेळेस आता सगळेजण मात्र निरुपाला हसत असतात. तरी ते आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. आता सकाळी सकाळी मीराचं किचनमध्ये काम चालू असतं. तर आता किचनमध्ये देविकाही तिथेच भांडी घासत असते. देविकाला तर आता खूपच राग आलेला असतो, कारण एवढे कष्ट करूनही तिच्या वाटेला काहीच आलेलं नसतं ना. तर तेवढ्यात आता निरुपा ही पाण्याची बॉटल घेण्यासाठी किचनमध्ये येते. तर आता लगेच मीराकडे बघतच निरुपा मनाशीच म्हणू लागते काय गरज होती या फुलवालीला एवढं कौतुकाने मला वाण द्यायची. दरवेळेस मोठेपणा मिरवायची ना हिला सवयच आहे. खरं तर ना ते वाण मलाच मिळणार होतं, पण या रियाने हिला घोषित केलं आणि हिने लगेच तिचा मोठेपणा दाखवायला सुरुवात केली. आणि मग काय, माझ्यावरती जसे उपकार केलेत असं ते कानातलं मला दिलंय. सोडणार नाही या फुलवालीला मी. आता बघतेच, एवढं हिच्या पुढे पुढं केलं काय उपयोग झाला, शेवटी विजेती हीच झाली ना, आणि हिने केला माझ्यावरती उपकार, अशी गंमत झाली. नाही नाही नाही, हिला ना आता जाबच विचारते, असे म्हणत आता लगेच निरुपा रागानेच मीराकडे बघत असते. त्याच वेळेस आता देविका मनाशीच म्हणू लागते या मीराला डोक्याचा भागच नाही. या लालची निरुपाला कशाला द्यायचं ते कानातलं, द्यायचंच होतं तर मला द्यायचं की, माझं नाव सजेस्ट करायचं ना, मला किती आवडलं असतं. पण ही मीरा मुद्दाम करते, मुद्दाम तिने माझं नाव सजेस्ट केलं नाही. तिला आता बघतेस, दाखवतेस मी, असे म्हणत दोघी आता मीराच्या अंगावरती धावून येणार. तेच आता किचनमध्ये सत्या येतं आणि लागतं धूमकेतू. आता दोघेही पटकन बाजूला होतात. तेव्हा सत्या मला लागतो काय झालं, तुम्हाला काही पाहिजे का. कोणी काहीच बोलत नाही. तेव्हा लगेच आता सत्याला मात्र सगळं काही समजलेलं असतं. या दोघी का टाफरल्यात, यांना धूमकेतूशी काय बोलायचं हे सत्याने ओळखलेलं असतं. त्यावर लगेच आता मीरा म्हणू लागते काय झालं, काही हवंय का तुम्हाला. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो धूमकेतू, अगं काही लोकांचं कसं असतंय माहिती आहे, अगं त्यांच्या चेहऱ्यावरतीच दिसतंय, त्यांना काहीतरी बोलायचं असतं, त्यांच्या मनातनं अशी घुसमट होत असते, पण कसं आहे ना त्यांच्या ओठातनं शब्द फुटत नसतात ना, काय बोलावं काही सुचत नाही, नाहीतर सगळं काही त्यांच्या मनात असतं. तेव्हा लगेच आता निरुपा सत्याजवळ येते आणि लागते ए सत्या, माझ्या मनात ही घुसमट होते तुला कसं कळलं. आता लगेच मीरा मात्र हसू लागते. त्यावर लगेच सत्या म्हणू लागतो निरुपा, मी तुझं नाव घेतलं का, नाही ना. एवढ्यात आता देविका येते आणि लागते सत्या, मग तुला काय म्हणायचंय, माझ्या मनात घुसमुट होते, मला काहीतरी बोलायचे असं म्हणायचंय का. तेव्हा सत्या म्हणू लागते बबडे, मी तुझं नाव घेतलं का, नाही ना, मग उगाच भांडण्याचा प्रयत्न करू नको. त्यावर लगेच आता सत्या म्हणू लागतो धुमकेतू, कसं आहे ना, काही लोकांना काही म्हटलं नाही तरी झुमकावानी लगेच असं रागला
लागतो नाकाच्या शेंड्यावरती. तेव्हा निरुपा म्हणू लागते, ए सत्या, काय चालू आहे तुझं? खरं तर ना ते वाण मलाच मिळणार होतं, पण तुझ्या या बायकोला विजेती म्हणून घोषित केलं आणि मग काय, तिने लगेच मोठेपणा दाखवून ते मला दिलं. पण खरं वाण मलाच मिळणार होतं, पण जाऊ दे, दिलंय म्हणून ठेवलंय, नाहीतर मला काही एवढी हौस नाही. त्यावर सत्य म्हणू लागतो, खरंच निरुपा? मग तुला जर नको असेल तर आम्हाला आवडेल घ्यायला, दे की. तेव्हा निरुपा म्हणू लागते, जमणार नाही, तुझ्या बायकोने नाही आहे, भेटलं तरी दुसऱ्यांना द्यायचं, आपलं असं नसतं, आपलं एकदा ठरलं की ठरलं. त्यावर लगेच आता देविका म्हणू लागते, आणि खरं तर हे वाण मला मिळायला हवं होतं, पण मीरा, तुला काय गरज होती सासूबाईंना हे वाण द्यायची? त्यावर लगेच आता निरुपा म्हणू लागते, ए देविका, खरं तर ते मला भेटणारच होतं, पण ते तुझ्यामुळे झालंय सगळं. तू हे जे काही प्लॅनिंग केले होते ना, त्यामुळे माझं सौजन्य तुटत होतं. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, हो, आणि तुम्ही गप्प बसून होता का? तुम्ही नाही प्लॅनिंग केले मला हे वाण मिळू नये म्हणून? अहो, खरं तर हे वाण मलाच मिळणार होतं, पण तुमच्या या प्लॅनमुळे ते वाण मला मिळालं नाही. आता मात्र दोघींमध्ये भांडणं संपलेले असतात. तेव्हा मीरा सत्याला खुणावते, अहो काय चाललंय तुमचं? तुम्ही कशाला आलायत बरं इकडे? जा बरं इकडनं, उगाच इथे येऊन भांडणं लावून देण्याचा प्रयत्न करतात, जा इकडनं. त्याच वेळेस आजी आता निरुपाला आवाज देते आणि आता पंकज आपल्या बेबीला आवाज देतो. दोघी तिकडनं निघून जातात. सत्या मात्र धूमकेतूकडे एकटक बघतच हसू लागतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, झालं? भांडणं लावून झाली असतील ना तर निघा, काय हवं होतं तुम्हाला? आता सत्या लगेच आपले ओठ असे धूमकेतूजवळ घेतो आणि म्हणू लागतो, मला ना जे हवंय ते मिळेल ना? आता मात्र लगेच धूमकेतू लाजू लागते आणि सत्याकडे बघतच म्हणू लागते, मिळेल की, मिळेल तुम्हाला. तेव्हा सत्या खुश होतो आणि म्हणू लागतो, नक्की धूमकेतू? आता मीरा म्हणू लागते, हो. आता सत्या पटकन आपले डोळे बंद करतो आणि आता धूमकेतू जवळ जातो आणि आता धूमकेतू आपली पप्पी घेते की काय असं त्याला वाटू लागतं. पण मीराने मात्र एक तिळगुळाचा लाडू घेतलेला असतो आणि सत्याच्या तोंडात असा कोंबलेला असतो. आता लगेच मीरा म्हणू लागते, तिळगुळ खा आणि गोड गोड बोला, आता झालं ना तुमचं तोंड गोड? तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू, हे तू बरोबर नाही केला, हे चुकीचं केलंय धूमकेतू, असे म्हणत आता सत्या मात्र धूमकेतूकडे रागाने बघत असतो. मी बघून घेईल, नंतर बघून घेईल. तर मीराला मात्र खूपच हसायला येत असतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता पंकज रियाच्या रूममध्ये आलेला असतो. तुझ्या वडिलांकडे काही पैशांची सोय होते का बघ ना, असे म्हणत असतो. हे बोलणं आता सत्याने ऐकलेलं असतं. सत्या मात्र आता पटकन बबड्याची कॉलर पकडतो आणि लागतो, ए लाज नाही वाटत? तिच्या बापाकडे पैसे मागतो, तुला लाज नाही वाटत? पैसे कमवता नाही, 4 पैसे तुला कमावलं तर काय बिघडेल? त्यावर लगेच आता पंकज लागतो, ए सत्या, तुझा काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा सत्या म्हणू लागतो, माझा हाच प्रॉब्लेम आहे, तू इतरांकडून पैसे ढापणं बंद कर. अरे बापाचे 35 लाख ढापले तरी पुरले नाही तुला. त्यावर लगेच पंकज लागतो, पण ते मी कुठे घेतले? ते तर ती सारिका घेऊन पळाली ना, त्याच्या पैशाचा मला काही उपयोगही झाला नाही. तेव्हा सत्य म्हणू लागतो, अरे बापरे, खरंच की, ती पोरगी घेऊन पळाली ना? मग मी तुझ्या मागं लागण्यापेक्षा त्या पोरीच्या मागं लागायला पाहिजे, तिला शोधायला पाहिजे, म्हणजे आपले पैसेही मिळतील आणि त्या पोरीला शिक्षाही होईल. त्यावर लगेच आता पंकजच्या डोक्यात ही आयडिया आलेली असते. आता मात्र ही सत्याने पंकजच्या डोक्यात आयडिया मुद्दाम घातली की काय झालं हे आपल्याला लवकरच कळेल. पंकज लगेच आता विचार करू लागतो, सत्याच्या आधी मीच सारिकाला शोधतो आणि सारिकाकडनं ते पैसे उकळतो. आता मात्र आपल्या जुन्या गर्लफ्रेंडला पंकज शोधून आणणार का आणि पुढे काय काय होणार हे लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.